मतदानामध्ये जे काही असेल तर कटिंग येतो कटिंग प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामुळे माझ्या स्वतः जशी चिंता करावी असं वाटतं. लोकशाहीमध्ये मी जे एका देशाचा मतदार आहे ते मला मिळायला बहुमान त्याची बेइज्जत असेल तर मी गप्पूरचं बोलू एक जबाबदार नागरिक म्हणून माझे काही चिंता नाही. इतिहासात आम्ही बघतो की द्रौपदीचं वस्त्रानं चाललं असताना पांडव खाली मला घालून बसले होते. द्रौपदी विचारत होती की अरे तू त्या जुगारीचा धर्म पाळला म्हणून पाळला पण मला दिलेला शब्द असं काय असं ते मला माझ्या तुम्ही ज्यात असं म्हणालात की ते ह्या निकालाबाबत निराशा जास्त दिसते पण ह्याच्यावर आवाज एवढा उठवला नाही जाते असं वाटतं का तुम्ही हे जे सर्व मुद्दे बोलले म्हणजे निकाल पाहिले खूप जोरदार आहे काय झालं समजा या पुणे शहरामध्ये बाबूराव संस्थानाच्या माणसाला वाढला ते आपण वेळच नाही पाहिजे जोरदार पण त्याला पण हे आत्ताची झालं हे म्हणजे ज्या पद्धतीने घडलं ज्या पद्धतीने शिंदे राज्यावर आले त्या पद्धतीने आमदार पळवले गेले त्याचं कसं एक सरकारी राजकीय पक्ष असतात त्याला काही सगळ्यांचा विवेक वगैरे ह्या गोष्टीच्या तरुणांमध्ये उदासीनता दिसते का आपण बघतो की तरुण त्या मानाने आताही ते कमी मी त्याबद्दल संक्षेप वगैरे बघेल शेवटी जबाबदार जागरूक नागरिक किती हा आपल्याला आहे ते विद्यार्थ्यांना काही माहीत असेल मी पुढे काय आहे त्याच्याकडे आहे आव्हान मग आता सरकार बनेलच वाटते तर हा लढा पुढे हो जाऊ द्या आम्ही दिवाळी करतो आता असं दिवाळी आणि हेच तुम्हाला विचारायचं होतं तुम्ही कामगार वर्ग असेल आणि या सगळ्यांबरोबर एकदम जवळून काम करता तर हे जे सर्व पैसे जे देण्यात आले त्याची काय प्रतिक्रिया होती सर्व त्यावेळेस आणि आता मी मान्य करेन आमच्या कागदपत्रामध्ये बाबा काही तरी मिळते आता काय करता असं आता त्या जागा भरपूर अगदी ह्याच्या वाढलामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या वाढतलं काय त्यामुळे आम्हाला आधी वाटतं कारण आम्ही विचार केलंच त्याला म्हटलं भावान द्यायचं भावान स्वतःची पैसे द्यायचे सरकारचे टीचरच कशाला तुमचं घेतं तुम्हाला देवीचं घेतं मग ते वाईट म्हणाला देवीचं घेतलं देवीला व्हावा लोकांपर्यंत पोहोचते असं ते होतं म्हणते ही आली देवीचंच घेतलं देवीला व्हावं बाबा पण आता ही जी सामाजिक परिस्थिती झाली आपण बघतोय की एकीकडं धार्मिक ध्रुवीकरण पूर्णतः नाही पण काही प्रमाणात त्याने हे घेतलेलं आहे मूळ घेतलेलं आहे की उदाहरणार्थ बटेंगे तो कटेंगे तुम्हीच उल्लेख केला घोषणा वारंवार दिल्या जातं ते आणि वारंवार आता समाज माध्यमांवरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर हिंदू मुस्लिम जे तेढ आहे ती विशेषतः तरुणांमध्ये मूळ घेताना दिसते तर याच्यावरती चळवळींची आणि प्रागतिक विचारांची काय प्रतिक्रिया असेल याच्यावर भौतिक काय काय करतात हा महत्वाचा कृती महत्वाची आज प्रश्न असा आहे की भारतीय संविधान आता माझं तेच पण संविधानाने मान्य केलं आहे का तरुणांनी असं का म्हणणं की संविधानाला धक्का लागला ही हवा आता निर्माण केली पाहिजे राजकीय पक्ष पुरोगामी राजकीय पक्षांनी हे नाही केलं पण आपण तर केलं पाहिजे आम्ही करत राहू राष्ट्रीय एकात्मता स्थापन करू घटनेचा हे करू आता तरुण मुलांना ती मार्गदर्शन मिळालंच नाही
तुला तुझ्या पिढीचं सांगतात बरोबर, नैराश्याचं वातावरण. असं ते करते.